सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील 2 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। मनगुळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी करत हा बहिष्कार टाकलाय। मनगुळी गावातील 208 पैकी 8 मतदारांनी आतापर्यंत मतदान केले। गेल्या विधानसभेवेळी रस्त्याची मागणी करत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला। ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह दिसत असल्याने एक आजोबा चांगलेच संतापले। पुण्याच्या धायरीच्या काका चव्हाण शाळेतल्या मतदान केंद्रावर मतदानाला गेलेले आजोबा संतापले। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी घड्याळ चिन्हावर महायुतीचा उमेदवार आहे, त्यामुळे कमळ चिन्ह मतदान यंत्रणावर दिसत नाहीये, त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा मात्र संताप पाहायला मिळाला। भारतातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाने रायगडमधील विविध मतदान केंद्रावर भेटी दिल्या आणि या प्रतिनिधी मंडळाने मतदान केंद्रावर मतदारांशी संवाद साधलाय। कझाकिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका आणि बांगलादेश या 4 देशाचे 7 प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात सध्या माहिती घेत आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रोहित पवारांनी अजितदादांवर केलेल्या आरोपांवरून श्रीनिवास पवार यांनीही टोला लगावलाय। शरद पवारांना 60 वर्षात असं काही करावं लागलं नाही असं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय। मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते। सत्ताधारी सरकारनं लोकशाहीमध्ये यंत्रणांचा गैरवापर कसा करावा असा धडा निर्माण केला असा आरोप काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केलाय। चाललेला प्रकार घातक असल्याचंही कदमांनी म्हटलंय। ते सांगलीच्या भिलवडीमध्ये बोलत होते। किरण सामंत यांना तातडीनं पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मागणी आमदार वैभव नाईकांनी केली। किरण सामंत सकाळपासून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात सुरू आहे। कोकणात झालेल्या या आधीच्या निवडणुकांमध्ये दहशतवादी प्रवृत्तीनं कायम डोकं वर काढलंय आणि दहशतवादी प्रवृत्ती आज निवडणुकीच्या रिंगणात आहे। त्यांच्या समोर पराभव दिसू लागल्यानं त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे किरण सामंतांना तातडीनं पोलीस प्रोटेक्शन द्या अशी मागणी नाईकांनी केली।